तो आईस इले नुसते शिवाय पाहिजे पकडत ना आवाज कॉमेडी चालूच नाही मथुरन बाकीचे दोघं एका चढाईमध्ये बोनस 2 पॉइंट जो खेळाडू मारेल त्या खेळाडू सूरज भाटकर यांच्याकडून रोख 200 रुपये देण्यात येतील. रुपये 200 देण्यात येतील यांनी खेळाडूंनी नोंद घ्यावी.
पिस्टन एवढी काय त्या उठलाय ना अतिशय आहे चालू सामन्यामध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंना खुशखबर आहे. जर एका चढाईमध्ये बोनस आणि 2 पॉइंट मारेल त्या खेळाडू सूरज भाटकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना सोनार सिद्ध दाटा विरुद्ध धावीर रोहा. सोनार सिद्ध दाटा विरुद्ध धावीर रोहा दोन्ही संघांच्या संघ नायकांना सूचना आहे चालू सामना संघ क्रीडांगणावर हजर करावे.
खेळाडूंसाठी खुश खबर असेल, बोनस प्लस 2 पॉईंट मारेल त्याला सर्वच डॉक्टरकडून 200 रुपये देण्यात येतील. दोन्ही संघांना सूचना असेल मला मिळेल. दिसला असेल म्हणून तर आजूबाजूला बघितलं. पुढे होणारा सामना उपांत्य फेरीचा शेवटचा सामना असेल मित्रांनो. धावे स्पोर्ट्स क्लब रोहा प्रतिस्पर्धी संघ झुंज देऊन सोनार सिद्ध घाटाव. सुंदर गुण प्राप्त करते अर्थातच ओंकार मेस्त्री याची चढाई आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो. एक लाल जवाब सामना आपल्याला या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतो. अर्थातच वाशी रोहा प्रतिस्पर्धी संघ झुंज देतो वादळ खारीकवाडा. एक नवयुवकांचा भरणा असलेला संघ आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो. अर्थातच वादळ खारीकवाडा. सामना संपायला शेवटचे 5 मिनिट असतील. गुणफलक आहे वाशी रोहा 14 वादळ खारीकवाडा 13. एक गुणाची नाम मात्र आघाडी रोहा या संघाकडे असेल मित्रांनो. तर चढाईसाठी निघाला जर्सी क्रमांक 4 अर्थात ज्याच्या पायात पेटते वादळ एक वादळी चढाई करण्यास माहीर असलेला खेळाडू. काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. प्रयत्न छान होता मात्र जोर बंद व्हावा लागतो. ओंकार याला सुंदर पकड पाहायला मिळते. या संघाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर पुनश्च एकदा जर्सी क्रमांक 5 वाशी रोहा संघाची पंचकंच या नगरीत आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. एक जबरदस्त आयोजन पाहावं लागेल मित्रांनो. एक काटाकीर लढाईत आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते मित्रांनो. दुवाडासाठी निघाला जर्सी क्रमांक 5 4-1 झुंज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो. खरो व मरो लढाई चढाई किती गुण एक गुण संख्या प्राप्त करतो. धावावं लागतो पाळावं लागतो असा संघर्ष आपण या ठिकाणी पाहतो. अर्थातच वादळ खाईकवाडा रोजित माळी निघाला. मात्र जोर बंद होतो. सुंदर चढाई जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते रोहा या संघाकडून. तर सामना तर पुन्हा एकदा चढाईसाठी निघाला. खरोखरच ज्याच्या पायात पेटते वादळ एक वादळ चढाई करण्यास सक्षम असलेला खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो. 7 गड्यांना मैदानी झुंजतो एक गडी 7 गड्यांना मैदानी झुंजतो एक गडी. विजय क्षण जो खेचून मिळतो नाद गुंजतो खेळ कबड्डी खेळ कबड्डी. तर सुंदर असं लढत आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. पाहूया उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात गुण मारण्याचा प्रयत्न करतो मात्र
अपयशस्वी ठरतो. आता मात्र बोनस मारण्याचा प्रयत्न पाहूया. यशस्वी होतो का यश संपादन करतो का हे देखील आपल्याला या मैदानात पाहायला मिळणार आहे मित्रांनो. सामना संपायला शेवटचे 2 मिनिटं. स्वागत करतोय का मैदानात, राज करतोय का 2-1 चढाई करतोय. निघाला जैसे क्रमांक 1 नव्या दमाचा नव्या शर्यतीचा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहतो. 6-1 झुंज देतो. बोनस मारण्याचा प्रयत्न मात्र 1 गुण संपादन करतो. 1 गुणाने आपल्या संघात दाखल करतो. त्याच प्रकारे उत्तर चालवतो. टेक्निकल पॉइंट मिळतोय वादळ खडकर या संघाला. तर पुन्हा एकदा चालवसाठी निघाला साठी निघाला जैसे क्रमांक 5. खरंच मित्रांनो डोळ्यासमोर काजू देखील समजतील असा सामना आपण या ठिकाणी मैदानात पाहतो. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट असेल. कोणाच्या गावात सुंदर लढत काय लाजवाब पत्तर या ठिकाणी मैदानात पाहायला मिळाली मित्रांनो. बघूया किती गुणची कमाई करतो. लाल जवाब सामना मैदानात टाळ्या झाल्या पाहिजे. रसिक वर्गाने सुंदर अशी लढत मैदानात. सामना समान गुणावर आहे. स्वागत कर चढाईसाठी निघाला. एकदा स्वागत करायचं आहे मित्रांनो. डोळ्यासमोर काजू देखील चमकतील असा सामना आपण या ठिकाणी मैदानात पाहतो. अर्थातच वाशी रोहा प्रतिस्पर्धी संघ झुंज देतो वादळ खारीक लढा. खरोखरच मित्रांनो हा सामना एक निर्णायक सामना आपण पाहावा लागेल. आवडला असेल तर नक्कीच टाळ्या झाले पाहिजे. सुंदर. आता ओंकार मिस्त्री पाहूया पुन्हा 1 झुंज देतो. किती गोल संपादन करेल. एक नवीन शर्यतीचा नवीन नक्कीच रोमांचक सामना मैदानात जोरदार स्वागत करायचं. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा एक जबरदस्त प्रेक्षकांची मनं जिंकलेले खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. जबरदस्त महा मुकाबला तरीही जिंक या मैदानात पाहायला मिळाले. अर्थातच रोहा संघ मागाशी म्हटलं होतं वादळ खारीक लढा सुरुवातीला पोचवतो मग